विवेक चुडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 231ला थांबलेलो होतो. थोडंच वाचून थांबलो होतो म्हणून पुन्हा 31कडे जाऊया. 231 प्रकरण क्रमांक 48. प्रकरणाचं नाव आहे ब्रह्म जगत ऐक्य. देव आणि जगत वेगळा नाही. मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरचा श्लोक आहे. जगाला बाजूला करून जर मला पाहायचं म्हटलं तर मी भेटू शकत नाही. आणि बर्फ आणि पाणी वेगळं नाही, अलंकार आणि सोनं वेगळं नाही, त्याप्रमाणे सागर आणि लाटा वेगळ्या नाहीत. अशी दृष्टी आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सांगतात ब्रह्म जगत ऐक्य. जग आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. हे मागच्या ह्याच्यात झालं. जीवच ब्रह्म आहे, जीवपणा नाहीच आहे, खोटेपणाने त्याने घेतलेला आहे, मिथ्या आहे जीवपणा. आणि आता तू ब्रह्मरूप आहेस, पण तू आणि ब्रह्म एक आहेस. आणि जगत आणि ब्रह्मसुद्धा एकच आहे. त्याचं नाव आहे ब्रह्म जगत ऐक्य. 7व्या अध्यायामध्ये 19 नंबरचा श्लोक आहे. बहुनाम जन्मजन्मांते ज्ञानवान मा प्रपद्ये वासुदेव सर्वमती स महात्मा सुदुर्लभ. जगामध्ये सगळं ईश्वरच नटलेलं आहे असं जाणणारा मनुष्य महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. तो कसा काय दुर्लभ आहे आणि त्याची का भूमिका झाली तर बहुनाम जन्मजन्मांते, अनेक जन्मांमध्ये ते स्मरण करत 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 आल्यानंतर या शेवटच्या जन्मात तो फलाशेच्या वाहना घालत नाही. आणि त्यामुळं त्याला ती अनुभूती येते. जयाच्या प्रतीतीचा वाखोरा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अथु. जयाच्या प्रतीतीचा वाखोरा पवाडू होयच्या, हे सगळं चराचर जगत त्याच्या अनुभूतीमध्ये की हे सगळं ईश्वरच आहे असं ज्याचं अंतकरण, अशी ज्ञानाची वाखार, त्याला जसे वाखारीमध्ये भरपूर आहे तसे त्याची काय झालेली आहे हृदय किंवा तो स्वतः काय झालं आहे, जयाचे प्रचितीचा वाखोरा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अथी. किंवा हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा म्हणजे अनुभवाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी आहे तो. याच्यामध्ये 2 भाग करतात लोक, ज्ञानी वेगळा आणि भक्त वेगळा, पण इथे ऐक्य दाखवलेले. म्हणून भक्ता माझी राव, भक्तांमधला राजा आणि तोच ज्ञानी आहे. ज्ञानी आणि भक्त अशी तफावत करत नाही बसायची. आधीच जगामध्ये द्वैत माजलेलं आहे, त्यात इथल्या माणसाने वेगळं नाही सांगायचं, हो ऐक्यतेचं सांगायचं आहे. त्या ज्ञानामध्ये सुद्धा कधी कधी योगी पण म्हणतात. म्हणून अर्जुना तू योगी हो. योगी म्हणजे मग हठयोगी झाला का? नाही, त्याचा तुझ्या जीवनात योग येऊ दे. योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. त्याच्यानंतर भक्ता माझी राहो ज्ञानी आहे तोच. भक्ती म्हणजे तरी काय? भक्ती म्हणजे काय? हे सगळं परमात्मा स्वरूप आहे. मी भक्ती एक जाणे हे ते सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परी. किंवा हे सगळं जगत भगवत रूप आहे असं काय ओळे का की हे सगळं जगत भक्तिरूपाने एक आहे. भक्तीची येतुली प्राप्ती त्याला की तो कैवल्यापर ते सर म्हणते बरोबर. त्याच्या जयाचे लिले माझी नीती जियाली दिसे, हे की नाही. किंवा समुद्राच्या नदी याच्या पाण्याच्या धारा पावसाच्या ह्या सशा सतत असतात त्याला भक्ती म्हणतो. तसं देवाशी जो सतत कनेक्ट आहे त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्तीमध्ये सुद्धा काय सांगितले, हो का तरंगू लहानू परी तो सिंधू सिनवे तैसा ईश्वरू मी आणू, देव आणि मी वेगळा नाही, जगत आणि मी वेगळा नाही. अशा प्रकारचं 17व्या 48 प्रकरण नंबर आणि श्लोक क्रमांक 231ला आलो होतो आपण. याच्यामध्ये सगळं जगत ब्रह्मरूप आहे असं त्यांचं चालू आहे कंटिन्यू. आणि आपण त्या श्लोकात आलो होतो. इदम विश्व ब्रह्म एव इति अथर्ववेद अथर्वनिष्ठा वरिष्ठा श्रोती वाणी इति एवं भृते. खरोखर हे संपूर्ण विश्व ब्रह्मच आहे. खरोखर का म्हणावं लागलं? देव आहे, देव आहे दोनदा का म्हणावं लागलं? भूमिका दृढ होण्यासाठी किंवा धरसोड असते. सत्य तू म्हणजे पक्क सार 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 नामच सार आहे. तसं खरोखर हे संपूर्ण विश्व ब्रह्मच आहे असा महान अथर्व वेदात निग्रहाने सांगितलेले आहे. हे सगळं जगत ब्रह्म आहे हेही सांगतात. आणि अजून ते दुसरा दाखला कोणाचा देतात? अथर्व वेदाचा.
कारण अध्यारूप वस्तूची सत्ता अधिष्ठानाच्या सत्तेपासून स्वतंत्र नसते. हा जरी चिमटा असला तरी सुद्धा याची सत्ता काय आहे? प्लॅस्टिक. हे जर हा ग्रंथ असला, याचं जरी कागद हा अधिष्ठान असलं, तर आता सांगा बरं, हा ग्रंथ कशावर ठेवलेला आहे? हे कशावर काय ठेवलेलं आहे? लाकडावर लाकूड ठेवलेलं आहे. हे अधिष्ठान आहे. तसं जरी हे दिसायला वेगळं असलं तरी आता हे तिसऱ्याला पटणार नाही, हे ज्ञानाने आपल्याला कळणार आहे. नाही तर मग काय होणार? आपण होणार असं कसं काय? तर त्याप्रमाणे हे जरी वेगळं असलं, ते म्हणतात अध्यारोपित जग हे खरे नसून ब्रह्मच आहे. कारण अध्यारोपित वस्तूची सत्ता अधिष्ठानाच्या सत्तेपासून स्वतंत्र, ही लाकडापासून वेगळं नाही आहे, जरी वेगळं दिसलं तरी. म्हणून ब्रह्मावरील अध्यारूप जग हे खरे नसून ते ब्रह्मच आहे. आरोप केलेला आहे, आरोप केलेला आहे. त्याचं काय एखादं उदाहरण? बाबा नेहमी सांगतात, आपले मधले बाबा काय सांगतात, चहा गोड आहे का साखर गोड आहे? काय गोड आहे? साखर. आणि मग तुम्ही काय म्हणता? चहा गोड आहे. म्हणजे चहावर काय केलं तुम्ही? आरोप केलेला आहे. किंवा अजून काय दुसरं उदाहरण सांगत असतात, लाडू. आता आपल्याला दिवाळी आले म्हणलं लाडू आठवणार आहे की नाही? लाडू गोड की साखर गोड? जरी रूपांतर झालं तरी कशात रूपांतर झाले त्याचं? लाडू. तरी गोडी कशाची आहे? ती साखरेचीच आहे. त्याप्रमाणे ब्रह्मावरील अध्यारोपित जग हे खरे नसून ते ब्रह्मच आहे. हे विश्व केवळ ब्रह्मच आहे. हे दृढ कथन आपणास मांडुक्य उपनिषदात, जो अथर्व वेदाचा भाग आहे, त्यामध्ये सापडते. संपूर्ण नामरूपात्मक जग जे आपण पाहत असतो ते दुसरे काही नसून ब्रह्मच आहे. आत्तापर्यंत जरी आपल्याला म्हणलं नाम आणि रूप टाकून पाहिलं तर वस्तू तीच आहे. काय नामरूप टाकून दिलं? तैस जाती क्रिया भेदू, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. जाती क्रिया भेदू, क्रिया करत असेल तो भेदू, आकाराशी हा प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू त्याच्यापासून वेगळी. आणि इथे काय सांगितलेलं आहे की नाम आणि रूप जरी पाहिलं तरी काय ते सगळं इथून तिथून. आपण पांडुरंगाच्या चरणाचा स्पर्श घेतो आणि त्याच्याबरोबर अजून कशाचा स्पर्श होतो? आपल्या डोक्याला कशाचा होतो स्पर्श? पांडुरंगाचा चरण स्पर्श करायला गेल्यानंतर विटेचा. बघा, विटे सहित चरण ओवाळील. काय पुढचं? नामा म्हणे जीवे करीन लिंबोलोन. आणि विटे सहित चरण, विटे सहित, वीट सुद्धा कोण आहे आता? ती ते सुद्धा चैतन्यच आहे. त्याप्रमाणे हे कसलं? ही पण एक वीटच आहे. चौदेहाची करोनिया वीट, उभा असे नीट विटेवरी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या वीट केलेली या शरीरात, आणि त्याच्यावर तो परमात्मा उभा आहे, ठीक आहे नाही? आणि त्याला आपल्याला प्राप्त करायचं म्हणजे तो विटेसहित चरण ओवाळेल, किंवा आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. त्याप्रमाणे चंदनाचे हात पायही चंदन, परिसानाहीन कोण अंगे. तसं हे सगळं जगत ईश्वर स्वरूप आहे, असं मांडुक्य उपनिषदात, जो अथर्व वेदाचा भाग आहे, त्यामध्ये सापडते. आणि यांचं तेच म्हणणं आहे. आणि याच्या यावत साधू संतांचं हेच म्हणणं आहे. तुम्ही विश्वरूप बाजूला करून मला पाहाल म्हणाल तर होऊ शकत नाही. आणि हेच परत ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये 47, 48 आणि 49 नंबर श्लोकमध्ये सांगितलं. तू मला समजतोस देव, आणि हे विश्वरूप नको म्हणतो. हे विश्वरूपच माझे खरं स्वरूप आहे. आणि त्याला तू जर डावलून मला येऊन भेटत असतील तर जमणार नाही. माझं मुख्य विश्वरूपच आहे. हे एकदेशी आहे आणि हे व्यापक आहे. त्याप्रमाणे म्हणून नामरूपात्मक जग जे पाहता असतो ते दुसरे काही नसून ब्रह्मच आहे. मग आता काय ड्रॉप करायचं याच्यामध्ये? सरसकट ब्रह्मच आहे ते. म्हणून जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, किंवा भरला घनदाट हरी दिसे. कार्य म्हणजे कारणच. कार्य काय आहे? जगत. त्याचं कारण काय आहे? ईश्वर. जसं आपण काल पाहिलं, उपादानकारक आणि निमित्त कारण. निमित्त कारण कोण होतं? कुंभार, बरोबर. आणि उपादानकारक काय होतं? माठ. पण आता इथं निमित्त कारण कोण आहे? ईश्वरच. आणि उपादानकारक
ईश्वरच. त्यामुळं देवच नटला नानापरी. आपण पाहिलं काल जाता जाता उदाहरण की द्रौपदीच्या साडीच कोण झाला होता? कैसी वस्त्रे झाली विठाई माऊली असे एक प्रमाणे, आता आपल्याला आठवत नाही, तर ती परमात्माच साडी झालेला आहे. तो कार्य म्हणजे कारणच, परंतु दुसऱ्या स्वरूपात असते. बस रूपांतरित झाल्यामुळं आपण कन्फ्यूज होतो. इतकेच हे फक्त आपणास रूपकानेच समजते असे नसून या सिद्धांताला श्रुतीचाही आधार आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, हे सगळं परमात्मा आहे बस. आणि त्याला जर जाणायचं असेल तर नारायणाचा जप करून उपनिषदामध्येही त्याच सत्यत्वाचे दृढ कथन केलेले आहे. म्हणून आपल्या भोवती असलेले हे बहुविध जग केवळ ब्रह्मच होत, म्हणून साधू संतांनी कोणाचाही मत्सर केलेला नाही. त्रास देणाराचा सुद्धा नाही केला, नाही तर विसोबा चाटींला नाम भेटूच शकलं नसतं. किती त्रास दिलेला आहे, पण तरी पण त्यांना दिलेले. काय पाहिलं त्यांनी? रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवलेल्या आहेत तरी नाम दिलेलं आहे त्यांना, आणि त्यांना आपल्यासारखं करून ठेवले. काय पाहिलं त्यांनी? त्याच्यामधलं अधिष्ठान पाहिलेले. उपाधी माझी गुप्त जे आहे चैतन्य, त्याच्यावर संतांची दृष्टी असते, आकारावर नसते. आकार विचित्र असू शकतं, पण त्याच्या आकार विचित्र आहे, पण चित्र मात्र काय आहे? एकच आहे. म्हणून आपल्या भोवती असलेले हे बहुविध जग केवळ ब्रह्मच होय. अध्यारोपित वस्तूचे अंतिम सत्य त्याचे अधिष्ठानच असते. बघा, त्याचं अधिष्ठानच त्याचं रूपांतरित करीत असतं. बाहुली जरी झाली तर कशाची? चंदनाचीच आहे. गुळाची ढेप झाली तरी तिचा आकार ती काय आहे? ती गोडीच आहे की नाही? त्याप्रमाणे अध्यारोपित भूत हे खांबावर दुसरे काही असू शकत नाही. बघा, आता खांब आहे, खांबावर अध्यारोपित काय झालेले? आपण काय आरोप केलाय खांबावर? हे भूत आहे. जरी भूत आहे आपण म्हटलो तरी ते काय आहे? खांबच आहे. तुमच्या कल्पनेने असलं तरी सुद्धा तसेच. मग तुम्ही जरी जग स्वीकारलं, जग म्हटले तरी जग काय? जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवतील साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खून. एवढंच, एक काहीतरी राहिले. सहजती कर्मे झाली जनार्दन, जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवतील साधूजन, एका जनार्दनी बाणली निज खून गा. बघा, त्याप्रमाणे हे सगळ्याप्रमाणे ते म्हणतात. बघा, त्या याच्यावर काय झालेले? खांबावर दुसरे काही असू शकत नाही. भूत हे अध्यारोपित आहे, पण खांब मात्र पक्का खांबच आहे. भूत 100% नाही. सर्प हा रज्जूहून वेगळा नसतो. सर्प हा रज्जूपासून वेगळा नसतो, थोडा सुद्धा नसतो. जेवढा सर्पाचा आकार आहे तेवढा कोणाचा आहे? सगळा रश्शीचाच आकार आहे की नाही? जोपर्यंत भ्रम टिकून असतो तोपर्यंतच आपल्याला अध्यासाची दृष्टी असते. त्याच्यावर काय झालं? आपण पाहिलेले सर्प आहे, मग आपल्याला सर्प कुठपर्यंत दिसणार आहे? जोपर्यंत आपल्याला काय आहे? भ्रांती, भ्रम आहे. आता आपला भ्रम तर गेला निघून. किती वेळा अध्यात निघून गेला भ्रम? 5व्या अध्यात 7व्याच नंबरच्या श्लोकमध्ये निघून गेला. जेने भ्रांतीपासून, जेने त्याच्याबद्दल गेलाय भ्रम का आपल्याबद्दल? ज्याने भ्रांती घालवली त्याच्याबद्दल. जेने भ्रांतीपासून हिरतले. गुरु वाक्य, गुरु काय वाक्य सांगतात? गुरु प्रवचन सांगत नाहीत. गुरु कीर्तन सांगत नाही. सांगतात का? सांगतील, पण महत्वाचं काय सांगतील? गुरुवाक्य. गुरुवाक्य काय? ज्ञान, आत्मज्ञान, महावाक्य ते सांगणार ते. आणि त्या महावाक्याचं दृढीकरण होण्यासाठी मग कीर्तन प्रवचन करणार ते. जसं इथं प्रत्येक उपनिषदामध्ये पहिलं त्या साधकाला, अनुयायाला महावाक्याचा उपदेश आहे, आणि तो म्हणतो मी कसा आहे ब्रह्म, मला नाही पटत. म्हणून मग त्याच्या शंकेचं निरसन आहे. आणि आपण त्याचे जोपर्यंत भ्रम टिकून असतो तोपर्यंत आपल्याला अध्यासाची दृष्टी असते आणि आपण त्याचे परिणाम भोगीत असतो. बघा, रश्शीवर साप आहे, आपल्याला भ्रम आहे, तोपर्यंत आपल्याला रश्शीवरच्या सापामुळे भीती वाटणार. नवे नवे त्याच्यावर पाय पडला तर विषसुद्धा चढणार. कशामुळं? केवळ भ्रमामुळे, आहे की नाही? जेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो तेव्हा आपणास अधिष्ठानच सत्य आहे हे कळते. बा,
ही किती तीव्रता आहे, आपल्या मनाची किती तीव्रता आहे. नसलेला साप चावला असं समजला, बरं साप चावलाच असं नाही, विषय चढलं. नसलेलं ना, नसलेलं आपल्याला एवढं परिणाम करतोय आणि असलेलं आपल्याला कळाले, पण तरी आपण त्याला तेवढं चिटकले का? असलेलं आपल्याला सांगितलं अरे तूच सच्चिदानंद स्वरूप आहेस, आता हे असलेलंच आहे ना, पण असलेलं कुठं आपल्याला दृढ होतंय. नसलेलं त्याचं नाव आहे लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. आपणास खांबाचे सत्यत्व लक्षात येते ते एवढेच. बघा, आत्मज्ञानाचा उदय होतो तेव्हा आपणास अधिष्ठान सत्य आहे हे कळते. म्हणजे काय होतं, आत्मज्ञान होतं म्हणजे काय, आपणास खांबाचे सत्यत्व लक्षात येते एवढेच. आपल्याला पहिलं काय वाटलं होतं, भूत. आता आपण घाबरत नाही, कारण का आपल्याला काय कळालं, भूत आहेच नाही, काय आहे ते, खांब आहे. त्याप्रमाणे या जगापासून आपल्याला भीती का वाटते, वाघापासून काय भीती वाटते आपल्याला, कारण आपल्याला काय दिसतंय, भूत दिसतंय. आपल्याला काय दिसत नाही, खांब दिसत नाही, आपल्याला मूळ अधिष्ठान दिसत नाही. आपणास खांबाचे सत्यत्व लक्षात येते एवढेच नव्हे तर भूत होण्याकरता खांबात कधी बदल झाला नव्हता हेही समजते. तो खांब जेव्हा भूत झाला तेव्हा त्याच्यात काही बदल झालता का, बरं आता भूत गेले, आता काही खांबात बदल आहे का, मग बदल कोणाच व्हायला पाहिजे, जग आहे तसंच आहे. बाबा म्हणतात दृष्टीमध्ये बदल करायचा आहे, सृष्टीमध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. बदल करायचाच असेल तर कशात करायचा आहे, आपल्या दृष्टीत. आणि दृष्टी बदलवतो कोण, आपली संत महात्मे. दृष्टीचा डोळीयाचा डोळा उघडीला जेणे आणि आनंदाचे लेणे लेवविले, आणि दृष्टीचा डोळा देखू मी गेल्या तव भीतरू पालटू झाला. बघा, आपली दृष्टी बदलतात. आपल्या दृष्टीमध्ये काय टाकतात बदलायला, कृष्णांजन. आता याच्यावर बाबांचं म्हणणं आहे, कोणत्या मेडिकलमध्ये कृष्णांजन भेटेल, कोणत्या भेटेल, संत कृपा मेडिकल. बरं जा बरं, संत कृपा मेडिकलमध्ये भेटते का बघा. नावाची संत कृपा मेडिकल नको. आता जास्त कशा झालेल्या सगळ्या मेडिकल नावाच्या झाल्यात संत मेडिकल. संत कशाला म्हणतात आणि कशामुळं संतत्व त्यांना मिळाले, आत्मज्ञान ज्याला झाले ना, आणि तो तसंच्या तसं दुसऱ्याला देऊ शकतो त्याला संत म्हणतात. कोणालाही म्हणू नये, त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. संत ही पदवी कोणाला आहे, ज्याची पदवी त्याला इतरानं साजे. संतांना उमजे आत्मसुख, घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी. बघा दृष्टी आली की नाही, त्याविन चावटी करू नका. ज्ञान दृष्टी उघडली पाहिजे, त्यांच्याकडून आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे, मग त्याला संत ही पदवी आहे. आणि ते जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, बरोबर, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी. एवढेच नव्हे तर भूत होण्याकरता खांबात कधीच बदल झाला नव्हता हे समजते. भूताचा आभास निर्माण होण्याकरता खांबात कधीच विकार झाला नव्हता. आता हे विकारलेलं जग मी नाही, मी नाही. हां बराबर, एकदम परफेक्ट, नंबर 2. मग अशी मला येताना म्हणले माझं कसं काय चुकलं तुम्ही सांगितलं सांगा, म्हणलं ओळ सांगा परत. बघा, विकारलेलं तैसा विकारलेल्या जगी विकार नव्हे अवधारी, आकारानाम भोरी. बस चक्कर आल्यावर सगळं जग फिरलेलं दिसतं, पण जग फिरतंय का, नाही. नाही तर सोने ते सोनेचे, पण ते विकारल्यामुळं आपल्याला वेगळं प्रमाणे वाटतं. तसं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता तर जगदेव आहे. बस सगळं, एखादा चांगला आणि वाईट नाही, सगळं अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. पाहता समचरणाची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा. विठ्ठल लावी लेपिसे, जिकडे पाहावा तिकडे दिसे. भूतांचा आभास निर्माण होण्याकरता खांबात कधीच विकार झाला नव्हता. ते फक्त मनाचे प्रलंबन होते. आपल्या मनानेच ते लांबवलेलं होतं आणि ते कल्पिलेलं होतं. मनाचा केवळ आभास होता, त्याला विवर्त म्हणतात. श्लोक क्रमांक 232 वाचतोय आता. आहे असे जग जर सत्य असेल, आत्मा अनंत रूप होणार नाही, श्रुती खोट्या पडतील, भगवान श्रीकृष्ण स्वतः मिथ्यावादी ठरतील,
या तिन्हीपैकी एकच गोष्ट सत्पुरुषांना इष्ट वा हिताव वाटणार नाही. बघा, आता त्यांनी याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या की आहे असे जग सत्य असेल तर आत्मा अनंत रूप होणार नाही. आहे असं जग सत्य आहे का? मग कृष्ण काय म्हणले, वेगळं नाही झालं, मी सगळं एक आहे, मग आत्मा अनंत रूप होणार नाही का? आहे असं जग सगळं स्वीकारलं तर मग श्रुती काय पडतील? खोट्या पडतील. श्रीकृष्ण मिथ्यावादी ठरतील. बरोबर, आहे तसं जग नाही, आहे तसं जग आहेच नाही. पण तुम्ही स्वीकारलेलं जग, तुम्ही ठरवलेलं आहे ते कसं आहे? मिथ्या आहे, ते खरं नाही आहे. त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? चैतन्यच आहे. त्यामुळे श्रुती आता खोट्या ठरू शकत नाही. जग नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता नाहीत, म्हणून मिथ्या असं सांगतात. तेवढे आपण पाहतो तसे जगत विश्व हे जर सत्य होय असे म्हणाल तर खालीलप्रमाणे विरोधाभास निर्माण होतो. आपण पाहतो तसे जगत विश्व हे जर सत्य होय असे म्हणाल तर खालील विरोधाभास निर्माण होतो. काय? अनंतत्वाची हानी. हे कसं दिसतंय? बहुरूपाने नटलेले आहे. हे कसं आहे? ब्रह्म हे सर्वव्यापी व अनंत असे म्हटले जाते. आपण पाहतो तसे हे जग सुद्धा सत्य असेल तर हे अनंतत्वाला मर्यादित करून बाद आणील. कारण ते अनंत आहे. हे कसं दिसतंय? सीमित दिसतंय आणि सीमित करील. आत्मा सीमित झाल्यामुळे तो अनंत होऊ शकणार नाही. हे उपनिषद सिद्धांताला विरोधी होईल. आता प्रश्न निर्माण ठेवले. मग मला त्याला शंका पडलेली. तो काय म्हणतो, तुम्ही असं म्हणताय तर ते तर सीमित दिसतंय, ते तर व्यापक आहे. व्यापकाला जर तुम्ही त्याच्यात टाकाल तर ते कसं होईल? सीमित होईल. आणि हे उपनिषदांना विरोधाभास होईल. कारण त्यांचं म्हणणं आहे सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. मग ते असेल, मग तुम्ही म्हणताय हे बी तेच आहे. या सगळ्याचं उत्तर ते फक्त सांगणार ते मिथ्या आहे म्हणून तुला खरं वाटतं, नाही तर ते त्याच्याशी एक रूपच आहे, ते वेगळं नाही त्याच्याशी. पण तू त्याला संकुचित समजतोय कारण तुझी दृष्टी आकारावर आहे. श्रुती खोट्या ठरतील. नंबर 2 सांगतात ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे कसं आहे? मिथ्या आहे. आणि ब्रह्म कसं आहे? सत्य. मग तुम्ही जगताला कसं म्हणता ब्रह्म आहे? असे श्रुती गरजून सांगतात. जगत सत्य आहे असे जर तुम्ही म्हणाल तर श्रुतीतील अविरोधात्वाने सत्य असलेले सिद्धांत खोटे पडतील. कारण हे मिथ्य आहे आणि ते कसं आहे? सत्य आहे. म्हणजे हे सीमित आहे, याला काहीतरी नियम आहेत, प्रतिबंध आहेत. त्याला काहीच प्रतिबंध नाही. नंबर 3, भगवान श्रीकृष्ण मिथ्यावादी ठरतील का? भगवान श्रीकृष्ण हे उपनिषद सत्याचे प्रवक्ते आहेत. जर उपनिषदे सत्य खोटी पडतील तर ज्यांनी ती सांगितली ते भगवान सुद्धा असत्यवादी होणार. जगत हे फक्त मनाचे प्रलंबन आहे आणि त्याला सत्यत्व नाही असे भगवान श्रीकृष्ण गीतेत अनेक वेळा सांगतात. आणि तुम्ही काय म्हणतात? ते जगत सगळं तुम्ही पाहता अवतीभोवती ते काय सगळं तेच आहे. आणि हे सांगतात जगत मिथ्यत्व आहे. श्रुती मिथ्यत्व सांगतात आणि त्याचे वक्ते कोण सांगतात? कृष्ण. ते मग ते खोटे ठरतील. ही भयानक अनुमाने विद्वान पुरुष स्वीकारणार नाहीत. आत्म्याच्या अनंतत्वाची हानी, श्रुतिकथने खोटी पडणे आणि श्री भगवान मिथ्यावादी ठरणे, 6ही दर्शनापैकी तत्वज्ञान पंथ एकही ती मान्य करणार नाही. म्हणून आपणास निष्कर्षाने म्हणावे लागते जगत हे मिथ्या आहे, मिथ्या आहे. एका शब्दात प्रश्न सोडवला त्यांनी. तुम्ही म्हणता हे जगत कसं काय ब्रह्म असेल? ते तर संकुचित आहे. अरे म्हणले आहेच नाही, आहेच नाही तर दिसतंय हे मिथ्या आहे. रश्शीवर दिसणारा साप मिथ्या आहे, खांबावर दिसणारा भूत मिथ्या आहे, शिंपलीवर दिसणारी चांदी मिथ्या आहे आणि सूर्यकिरणावर दिसणारी मृगजळे मिथ्या आहेत. पण दिसतात म्हणून सत्य नाही. बघा, जगत म्हणून निष्कर्षाने म्हणावे लागेल आपणास जगत हे मिथ्या आहे. मग आता जगत मिथ्या आहे म्हणजे यांनी एक प्रकारचं स्वीकारलंच नाही. पण एक पार्टी म्हणते आहे म्हणून आहे, नाही म्हणतं तर दिसतं कसं? म्हणून मिथ्या आहे. श्लोक क्रमांक 233 मध्ये त्याचं उत्तर सापडते. सर्व गोष्टीचे गुह्य परमार्थ तत्व जाणणाऱ्या श्री भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याच शब्दात या मताला पाठिंबा देताना म्हटले आहे, मी त्यांच्यात स्थित नाही किंवा प्राणी मात्र माझ्यात स्थित नाही. आज गोंधळ आहे की नाही? 9व्या अध्यायामध्ये रसामध्ये जो फेस आहे तो फेस मी नाही, पण फेस कोणामुळे? रसामुळे. अजून काय काय उदाहरणं दिलेली ते 2-3. त्याचं ते विकारलेल्या जगतात मी नाही आहे.
विकारलेलं जग म्हणजे मी नाही. म्हणजे तुम्ही जे स्वीकारले ते स्वीकारत नाही. विकार हा तुम्ही काय स्वीकारलेले आहे, न दिसणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या म्हणजे ते खांबावरचं भूत स्वीकारतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जरी म्हणत असणार भूत आहे, तरी तो खांब म्हणतो मी त्या भूतात नाही, पण ते भूत माझ्यामुळं आहे. पाण्यामुळं, त्या रसामुळं फेस आहे, पण फेस म्हणजे मी नाही. खांबामुळं तुम्हाला भूत दिसतंय, पण ते भूत मी नाही. पण ते भूत कोणामुळं दिसतंय? माझ्यामुळं दिसतंय. उसामध्ये साखर. ऊस म्हणजे साखर ना. हां, असं. हां, बरोबर. अशी काय ओळ आहे का एखादी? नाही. मग उदकाचे, मग त्या उदकाचे आवेश आहे. ते प्रगटलेले ते लखलखीत दिसे. त्या हां, त्या पाण्यामधूनच वीज निघाली. पण आता त्या वीज लखलखती, पण त्या विजेमध्ये पाणी आहे का? नाही. बघा, तसं हे विकारलेलं जगतामध्ये मी नाही, त्याच्यात परिवर्तन झालेले आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या शब्दात मताला पाठिंबा देताना म्हटले आहे, मी त्यांच्या स्थित नाही किंवा प्राणी मात्र माझ्याच स्थित नाही. वैविध्यतेचा आणि त्याचे अधिष्ठान ब्रह्म याचा खेळ जाणतात असे भगवान श्रीकृष्ण आहेत. बघा, हे आपण खेळ खेळ पण डावी न सापडे. आपण खेळ खेळताना अटकतोय ना, आता यांना खेळामध्ये अटकायचं नाही म्हणून निशंक आपल्याला करण्यासाठी क्लिअर करून घेतात. वैविध्यतेचा आणि त्याचे अधिष्ठान ब्रह्म याचा खेळ जाणतात असे भगवान श्रीकृष्ण आहेत. बघा, वेगळ्या वेगळ्यापणाचा पण ते खेळ जाणतात, पण अधिष्ठान ब्रह्म याचा ते खेळते कोण? खेळते कोण? ब्रह्म. पण कसं खेळतंय ते? विविधतेने खेळतंय. जग हे भासे विचित्रपणे, हे जयाचे लीला खेळणे. खेळणे ते खेळवी स्वयंभू होणे शेकी आलिप्त म्हणे. तो हे जग खेळवतोय, जग त्याचंच आहे आणि तो त्याच्यामध्ये खेळतोय, पण खेळत असताना तो खेळण्यापासून परत बाजूला आहे. कशातली ओळ आहे? भागवत. वैविध्यतेचा आणि त्याचे अधिष्ठान ब्रह्म याचा खेळ जाणतात कोण? श्रीकृष्ण आहेत. ब्रह्मामध्ये जगत असत नाही किंवा जगतामध्ये ब्रह्म हे अपरोक्षपणे दिसत नाही. बरोबर, ब्रह्मामध्ये जगत नाही. ब्रह्मामध्ये जगत आहे, रश्शीमध्ये साप आहे, खांबामध्ये भूत आहे, नाही. बरं, असत नाही किंवा जगतामध्ये ब्रह्म हे अपरोक्षपणे दिसत नाही. तुम्ही म्हणणार तिथं भूमिका ठेवा, तर ते दिसत नाही आम्हाला. जो दोघांनाही जाणतो तो सर्वज्ञ ईश्वर होय. कशाला जाणतो? जगतालाही जाणतो आणि ब्रह्मालाही जाणतो. त्याचं नाव जाणताय. जो नश्वरालाही जाणतो आणि जो शाश्वताला जाणतो तो सर्वज्ञ आहे. ब्रह्म आहे हे तो जाणतो आणि तो आपल्या अनंत वेगवान वस्तू जगताशी क्रीडा करीत आहे हे तो जाणतो. आपणच खेळ. बघा, आता याच्यामध्ये अजून क्लिअर केलेले, क्षरला सागर गंगा ओगी मिळे आणि आपणच खेळे आपणा माझी. आणि हे कोण जाणतो? भगवान कृष्ण जाणतात. हे काय लाट आली बघ बघ, अरे लाट कशी अशी उडून परत त्याच्यात एक जी होती अशी भोवऱ्यासारखी होती, जंप मारते, असं कोण बोलतं? पण भगवान कृष्ण बघतात, अरे वा, पाणीच कसं उडतंय, पाणीच कसं उडतंय, कसं पाणी खेळतंय. आणि आपण काय बघतोय? आली आली लाट, गेली गेली लाट, आहे का नाही? लाट जन्माला आली, लाट मेली, हे आपण बघतो. पण कृष्ण काय बघतात? पाणी बघतात. आता आपण काय बघतो? आपण जर पाणी बघत असेल तर आपण कोण होऊ शकतो? बरं, हो, आपण तत्वज्ञ होऊ शकतो. हो, तत्वज्ञ होणं अवघड आहे का? नाही अवघड, ते सोपे सोपे. हां, सागर खारटे एका थेंबावरून कळालं की नाही? हे त्याच्यामुळं कळतं. अजून एक उदाहरण आलं होतं, गेलं निघून बाजूला. हां, किंवा भात शिजलाय हे एका शीतावरून कळलं जातं की नाही? तत्वज्ञ म्हणजे थोडक्यावरून. काय म्हणतात? सगळ्याची परीक्षा होती शीतावरून. शीतावरून ते रामाची व्हायला पाहिजे होती शीतावरून. ती सीता नाही, भातातलं सीत आहे का नाही? त्याप्रमाणे
तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थात ते विवर्ती, मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वते. सोनाराचं सोनार लगेच ओळखतो सोनं, कारण तो काय झाला, त्यातला तो परीक्षक झाले, त्याला ज्ञान झालेले, तो तत्व जाणतो आणि तो आपल्या अनंत वेगवान वस्तू जगताशी क्रीडा करीत आहे हे तो जाणतो. कोण? बघा, जगतामध्ये ब्रह्म अपरोक्षपणे दिसत नाही, जो दोन्ही जाणतो तो सर्वज्ञ ईश्वर होय. ब्रह्म आहे हे तो जाणतो आणि तो आपल्या अनंत वेगवान जगताशी वस्तू जगताशी क्रीडा करीत आहे. परमात्मा क्रीडा करत असताना प्रकृतीशिवाय परमात्म्याला काही करता येत नाही हे तो जाणतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी त्यांच्यात असत नाही, म्हणजे शरीर मन बुद्धी उपाधीमुळे निर्माण होणाऱ्या सुखदुःखात मी असत नाही, ते मात्र सर्व माझ्यामध्ये सामावलेले आहेत. बघा, श्लोक क्रमांक 9व्या अध्यायातला 4 नंबरचा श्लोक आहे. बघा, जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 4. इकडचं वाक्य परत वाचून दाखवतो. तो खेळतो बघा कसा, तो सर्वज्ञ ईश्वर जो ब्रह्म अपरोक्षपणे तो दोन्ही जाणतो. काय जाणतो? तो बर्फही जाणतो आणि पाणीही जाणतो. आणि आता बर्फ या नावा रूपाने जे आलेले आहे ते काय आहे? पाणीचे. हे तो जाणतो, तो सर्वज्ञ. आता पाण्यामध्ये बर्फ आहे आणि बर्फ्यामध्ये सुद्धा पाणी हे आयसचं मिसळलेले. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. आता इथपर्यंत झालं. आता डोक्यात गोंधळ. तसे सर्व भूते माझ्या संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. आता गोळ होईल का नाही? आपलं नाही व्हायचं म्हणजे, परंतु नवीन आपण जर पदार्पण केलं तर आपल्याला वाटणार ना, मी त्यांच्यात आहे ते माझ्यात नाही. हां, मी त्यांच्यामध्ये, ते माझ्या संकल्पावर तयार झालेले आहेत. उत्पन्न करणारा श्लोक क्रमांक 4. ही सर्व भूते माझ्या संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. म्हणजे रश्शीमध्ये साप राहिलेला आहे, पण सापामध्ये रश्शी राहिलेली नाही. बघा, किती नंबरचं वाचायचं होतं आपल्याला? सर्वभूती भगवंत, सर्वभूती मजात. हा, भूती भूतात्मा मी समस्त. आता इथं त्यांनी एक रूप बरोबर सांगितलेले, त्याच्यामध्ये सगळे एक आहे का? हे कसं आहे तर त्यांनी सांगितलं परत एकदा मोठ्याने. सर्वभूते मजात, सर्वभूती मी भगवंत, सर्वभूते मज आत. वा वा, छान. एकदम 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 मस्त. कळालं कळालं ना सगळं? सगळ्या भूतांमध्ये मी यांची भूतन मी एकच आहे, त्याच्यापेक्षा काय मी वेगळा नाही, हे की नाही? का गगन भरी धारा परी पाणी एकच विरा. तसंच आहे. काय म्हणले? हां, तीच म्हणायचं होतं. बरोबर आहे, अजून बरोबर नेले यांनी. समुद्र पडतोय, पण लोक काय म्हणतात? पाऊस. पाऊस म्हणजे समुद्र नाही. आपलं समुद्र म्हणजे पाऊस नाही, पण समुद्राशिवाय पाऊस नाही. ढग म्हणजे मी नाही, पण माझ्याशिवाय ढग नाहीत. बोला, तैसा त्या भूतकारी सर्वांगी तो. बरोबर, त्यांच्यामध्येच तो नटलेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी त्यांच्यात असत नाही. म्हणजे कसा असत नाही? शरीर मन बुद्धी उपाधीमुळे निर्माण होणाऱ्या सुखदुःखात मी असत नाही. त्यांच्यामध्ये त्याला सुख नाही दुःख नाही, कारण तो स्वतःला काही समजत नाही. शरीर नाही समजत, मन समजत नाही, बुद्धी समजत नाही, पण हे मात्र सगळे समजतात. ते मात्र सर्व माझ्यामध्ये सामावलेले आहेत असं त्यांना. ते माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. म्हणजे त्यांच्या सुखदुःखाच्या याच्यामध्ये मी नाही, बाकी माझ्याशिवाय ते नाहीत. 4 नंबरचा श्लोक होता. शिवाय भगवान म्हणतात, माझ्यातून काहीही निर्माण झालेले नसते,
9वा अध्यायातला 5वा नंबरचा श्लोक लगेच, माझ्यामधून काही निर्माण नाही झालेले. म्हणजे माझ्यामधून साप निर्माणच नाही झालेला आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं जगत पण नाहीच आहे, मीच येतो, असं त्यांना त्या सगळ्या याच्यात म्हणायचं. पण तुम्ही म्हणताय जगत आणि हा जाणीव तत्व, आत्मा आणि जगत, परमात्मा आणि जगत. ते म्हणतात बघा, ही सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योग शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. कारण तो जीवपणा जो आहे, तो जीवपणा तिथे नाहीच आहे. जीव खराच नाही आहे. सूर्यबिंब येते आणि सूर्यबिंबाला ते म्हणतात वास्तविक मी चैतन्य, मी सूर्य आहे, मी त्यांच्यामध्ये नाही. शिवाय भगवान म्हणतात माझ्यातून काही निर्माण झालेले नसते, ते केवळ ते वरकरणी असतात. रश्शीवर जो साप आहे तो वरकरणी, जसे खांबात भूत असते तसे वैविध्यतेच्या जगताला केवळ सापेक्ष अस्तित्व असते. त्याच्या सापेक्ष असतं, त्या खांबाच्या सापेक्ष काय झालंय भूत, माझ्या सापेक्ष जगत आहे, माझ्या जगताला केवळ सापेक्ष अस्तित्व असते, याच्यावर ते अवलंबून आहे. पण मी मात्र, आणि ते पण असलं तरी कसं आहे ते वरकरणी. जोपर्यंत नदीच्या कडेला पळत जातोय तोपर्यंत काय समजून पळत गेलेला आहे, तो चांदी समजूनच गेलेला आहे. पण तिथे गेल्यावर त्याला काय कळालं, तो ज्ञानी. तसं आपण त्याच्या मुळाजवळ गेल्यानंतर कळेल हे काय सगळं चैतन्यच आहे. जरी जगत दिसत असलं तरी ते वरकरणीय आहे. रश्शीवरचा साप वरकरणीय जगत आहे हे सुद्धा नाही. नाथबाबा काय म्हणतात भागवतमध्ये, जरी रश्शी पडलेली आणि तुम्हाला जरी साप वाटला तरी तो तिथे साप जन्माला आला नाही, नांदला नाही आणि मेला सुद्धा नाही. ही तुमचा भ्रम होता, वरकरणी होतं. म्हणजे जोपर्यंत जगत दिसतंय तोपर्यंत आपण समजायचं काय, अजून आपला भ्रम गेलेला नाही, आपली कल्पना गेलेली नाही, अजून आपलं अज्ञान गेलेलं नाही. आन असे आन दिसे, आन असूनी आन देखती, तयासी आभास म्हणती. सुक्तिका माझी रजत भ्रांती, पाहता दोरास म्हणती, दोरा ते म्हणती महासर्प. सूर्याचे किरण निखळ, तयासी म्हणती मृगजळ, तैसी वस्तू जी शुद्ध केवळ, तयासी संसार बरळ म्हणतात. बघा, हे असं सांगायची वेळ, एक एक थांबत थांबत. पण तुम्ही एवढे स्पीडने गेलो, महाराज नाही एवढं कॅच करू शकत ना स्पीडने. एवम सर्प अथवा दोरा, तो दोरची मूळ धनुर्धरा, तेवी ज्ञाना अज्ञानाच्या संसारा मियाची सिद्धी. बघा, अज्ञानाला माझी सिद्धी आहे आणि ज्ञानाला सुद्धा माझी सिद्धी. आता झाली आहे का नाही? काय तुम्ही काय बोलणार, तुम्ही तोंडात बोट घालणार आहे का नाही? बरोबर. बघा बाजूला लगे, देखे सारा सार विचार, भ्रांती ते पाहे असारता, ते सार ते स्वभावता नित्य जाणे. बघा, जी भ्रांती आहे ती आसार आहे, ती बाजूला करून पाहिलं तर काय, साप बाजूला करून पाहिलं तर काय राहणार आहे. पण साप कधी बाजूला करेल, त्याला ते मगाशी काय म्हणले, तो कोण आहे, सर्वज्ञ आहे. जो रश्शी जाणतो तो सर्वज्ञ आणि साप जाणतो तो अज्ञानी. पण रश्शी आणि सापाला कारण कोण आहे, मीच आहे. रश्शीला रश्शीच कारण आहे आणि सापाला सुद्धा रश्शीच कारण आहे. बरोबर. का बीजची झाली तर का भांगाराचा अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. करेक्ट, एकदम निवाडाच करून टाकला तर. का बीजची झाली तर. पण आता परत ते म्हणतात त्या बीजामध्ये, बीजापासून लाकडं झाली पण लाकडात बीज नाही. बघा आता असं, लाकडात बीज नाही असा मी आहे. आता तुम्हाला काय सरळ सांगायचं सांगा बाबा भगवान कृष्ण. आमच्या डोक्याचा हे आधीच बाकीचे डोक्याचा गोंधळ करायला बसलेले, पण ह्या जोड्या लावा. आपण शिकलो आणि ही गुढ रहस्य पण आहे. जसा खजिना ठेवलेला आहे ना, तो योग्य माणसाच्याच हातात लागावा, त्याच्यासाठी हे युक्तिवाद आहेत.
आणि सत्य पण तुम्हाला निखळ सत्य कळालं पाहिजे. म्हणजे तूप मॉलमधून आणायचं 500-600 रुपये किलोनी आहे ना. मॉलमध्ये कसं आहे, अर्धा किलो आहे ना 600 रुपयाचं. आणि खरं कितीला आहे बाहेर, त्याच्या डबलीनी टिबलीनी 3000 2500 इस्कॉनवाल्यांचं, रामदेव बाबाचं सुद्धा आहे की नाही. गुंतवलं होतं अर्जुन गुन्हे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही बा. ते केवळ वरकरणी असतात. जसे बघा, म्हणजे तुम्हाला आपल्याला क्लिअर करतात, जग जरी दिसलं तरी ते कसं आहे, वरकरणी. आणि निवाडा यांनी सांगितलं, खांब बीजचे झालं तर अथवा भांगाराचा अलंकारू. भांगार म्हणजे माहिती आहे ना काय, सोनं. सोन्याचे जरी अलंकार झाले तरी अलंकार काय आहे, सोनंच आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि सोनं दिसतं, अलंकार दिसतं, हे वरकरणी आहे. जसे खांबात भूत असते तसे वैविध्यतेच्या जगाला केवळ सापेक्ष अस्तित्व असते. बघा, हे एवढ्या सगळ्या ओळी घेऊन येत ना, याच्यावर प्रवचन किती जबरदस्त होणार. जगत आणि ब्रह्म कसं आहे, ब्रह्म आणि जगत यांचा संबंध काय, आणि असला तरी तो मिथ्या संबंध आहे, वास्तविक नाही. जसे खांबावर भूत असते तसे वैविध्यतेच्या जगताला केवळ सापेक्ष अस्तित्व असते. जेव्हा तुम्ही शरीर मन बुद्धी यांच्याद्वारा सत्तत्वाकडे पाहता तेव्हाच केवळ दृश्य भावना विचार याचे जग प्रत्ययास येते. बघा, तुमच्या डोक्यात आहे ना, आता ही दृष्टी कोणती दिली माहिती का, अर्जुनाला दुर्योधनाला सांगितलं एक चांगला माणूस शोधून आण. का चांगला दिसला नाही, त्याच्यामध्ये चांगलं नाही ना. तसं जगतात परमात्मा का नाही, तुम्ही स्वतःला परमात्मा समजत नाही. का नाही समजत, आम्हाला तशी बुद्धीच नाही. बरं दिली तरी आमची तशी ताळ्यावर राहत नाही. आम्ही काय समजतो स्वतःला, शरीर. आम्ही परत काय समजतो, मन, आणि मग बुद्धी. म्हणून त्या चैतन्य वरकरणी येत आहे. ते त्याच्याद्वारा सत्तत्वाकडे पाहता, जेव्हा तुम्ही त्या तत्वाकडे पाहता तेव्हा केवळ दृश्य दिसतात तुम्हाला, कारण तुम्ही पाहतात, दृश्य दिसतात तुम्हाला. तेव्हा तुमच्या मनात भावना निर्माण होतात, विचार याचे जग प्रत्ययास येते. परंतु शरीर आणि मन बुद्धी याच्या अतीत झाल्यावर शुद्ध चैतन्याच्या आत आणि बाहेर पूर्णत्वाने अनुभूती येते. बघा, मग टोटल आत हरी बाहेर हरी. कसं नसणार आहे, कशात नाही. ही सुद्धा आता आपण एकदम त्याच्यामध्ये गुंतू नये, आसक्ती धरू नये, भ्रमालाच सत्य समजू नये, म्हणून ते बाजूला काढून सांगतात या गोष्टी. नाही तर बघा, तरंग पाणी विन सुकती, रश्मी वाती विन न दिखती, तैसे तेची मी ते नव्हती, विस्मय देखा तेची ते मी नव्हती. म्हणजे ते ब्रह्म आहेत, परब्रह्म आहेत, पण ते न समजता मी देह आहेत समजतात. हा हे मोठं आश्चर्य आहे. आणि जरी तू बाबा देह दिसत असलास तरी तो वरकरणी आहे, तो क्षणिक आहे. जसं सोनार ते दागिने आठवतो तसं एक प्रकारे मैत्री म्हणजे आठवणंच आहे, त्याला मुळाला नेणं. ब्रह्माला बर्फाला वितळवणं म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपाला नेणं. त्याला आम्ही तो केवळ एक वस्तूचा असो का, दोरा सर्पत्व व्हावं दोराच्याकडून. बघा, सर्प दिसतोय तो दोराकडून, पण रस्सी म्हणते मी रस्सीच आहे. तसा हा सिद्धांत सांगतो, देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ वस्तूचा असो. हे कशावरून तुम्ही म्हणता, मग तुम्ही माणूस काय दिसता, देह काय दिसता, दोरा सर्पत्व व्हावं दोराकडून. रश्शीकडूनच सर्पत्वाला डिमांड हे आलेलं आहे, कल्पनेला आधार भेटलेला आहे. तसं आमच्या चैतन्यालाच देहाचं ब्रह्मत्व आलेलं आहे. आकारामुळं काय झालेलं, त्या सर्प जसा दिसतो रश्शीवर, काय त्याला म्हणतात, आभास झालेला आहे. म्हणून प्रत्याशे ते. परंतु शरीर आणि मन आणि बुद्धी याच्या आतीत झाल्यावर शुद्ध चैतन्याच्या आत आणि बाहेर पूर्णत्वाने अनुभूती येते. बघा, मग शुद्ध चैतन्याची आत आणि बाहेर पूर्णपणे आपल्याला अंतर्बाह्य स्वतःस मी त्याच्यात आहे आणि तोही माझ्यात आहे ते वर्तत दिसते. देही न माझ्या, ते देहात नाही माझ्या ठाई, आणि मी तयाच्या हृदय ते माझ्या ठाई
आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे, परंतु शरीर मन बुद्धी याच्या अतीत झाल्यावर शुद्ध चैतन्याची आत आणि बाहेर पूर्णत्वाने अनुभूती येते. आणि आत आणि बाहेर उपाधीला जरी म्हटलं तरी उपाधी कशामुळे? अलंकाराला जी अलंकार जो आलाय तो कशामुळे आलेला आहे? मूळ धातूमुळेच आलेला आहे. तसं त्याच्या दृष्टीने आत आणि बाहेर जरी म्हटलं तरी तो अजून थोडासा तरी शरीर भावावर आहे. श्लोक क्रमांक 234. विश्व जर सत्य असेल तर त्याची सुषुप्तीमध्ये सुद्धा प्रतीती यावयास पाहिजे होती. आता मिथ्या आहे म्हणून येत नाही. सत्य असते तर आता जागृती दिसते, झोपेत दिसते का? जर खरं असतं तर झोपेत सुद्धा दिसलं असतं. म्हणजे ज्या अर्थी सुषुप्तीमध्येच ते नाही तर वास्तव्यात तरी कसं काय असणार आहे? विश्व जर सत्य असते तर त्याची सुषुप्तीमध्ये सुद्धा प्रतीती यावयास पाहिजे होती. ज्या अर्थी ते मुळीच प्रतीतीस येत नाही म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या व असत्य आहे. आता हे सगळ्यांना काय सांगायचं आहे? आम्ही जरी म्हणलोय तुम्ही जे जे पाहताय ते सगळं, पण तुम्ही जग पाहू नका आणि दिसत असलं तरी तुम्ही हे समजा मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे स्वप्नीचे चैले जाईल राया. स्वप्नातून जागे झाल्यानंतर ते स्वप्न हरवलं जाईल आणि जागे झालेल्याला स्वप्न पडू शकत नाही. अध्याय 15. जवरी निद्रेचा अंतू नव्हे, जवरी प्रबोध नव्हे तवरी निद्रेचा अंतू काय आहे? हां, का रात्र न सरे तव न पाहे और तयावर राहते. बघा, कावळ्यांना जोपर्यंत रात्र सरत नाही तोपर्यंत त्यांना उजाडलेलं काही दिसू शकत नाही. तसं जोपर्यंत प्रबोध झालेला नाही. प्रबोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे त्याचं चाळून चाळून संतांनी काढलेलं सार आणि त्याचा म्हणजे तत्वमसी महावाक्याचा बोध प्रबोध म्हणजे. आणि ते उजाडलं नाही तोपर्यंत त्याचा निद्रेचा अंत नाही, तोपर्यंत जगत ही कल्पना त्याची संपवू शकत नाही. तो स्वतःला देहच समजेल. तरी शरीर भावना असते, इंद्रिय विषय विसरती. कोण पाया पडते त्यांच्या? हे उत्तर सांगितलेले आपल्याला, पण उत्तर पाठ करून ठेवलेले आपण. उत्तर सांगितलं त्यांनी आणि उत्तर काय करून ठेवलेलं आपण दुसऱ्याला सांगतोय. असं का होत नाही आम्हाला? तरी शरीर भावना असती, तरी इंद्रिय विषय विसरती, जरी सोमभाव. मग आम्हाला दिलंय पण प्रतितीला काय येत नाही? आमचा अजून शरीर भाव जात नाही म्हणून देहाचा विसर पाडी मज. देह मिसरे तर उरला उरे विठ्ठलच. पलटी झालं हो. कसं काय पलटी झालं? हे बाकी असताना पलटी झालं. विश्व जर सत्य असेल हां तर ते म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. इथं संपलं. मला असं वाटलं संपलं. हे जे जर सगळं पाहतोय हे सगळं कसं आहे? म्हणून काकड्यातल्या लोकांना सांगितलं, काकडा म्हणणाऱ्यांनो उठा, जागे व्हा रे आता. ते म्हणतात काय लोक आहेत, काकड्याला येत नाहीत काय? सगळे झोपून आहेत आणि हे जागे आहेत. ते झोपणाऱ्यांना नाही, या जागृतीमध्ये आत्मा न समजता आत्म्याला देह समजणाऱ्या माणसाला सांगितले उठा, जागे व्हा रे आता. बघा, मग हे झोपण्याला सांगून जमल का झोपलेल्याला? नाही. उठा, जागे व्हा रे आता, स्मरण करा. म्हणजे तुमच्या स्वस्वरूपाचं स्मरण करा. बघा किती गुढ आहे. नाही ते तुम्ही पांडुरंगाचं स्मरण कराल चालेल, स्टार्टला चालेल बालवाडीत, पण मरेपर्यंत त्याला नाही स्मरा, तुमच्या स्वतःच्या स्वरूपाला स्मरा. उठा, जागे व्हा रे आता. आता म्हणजे कधी? गणेश काका, आता म्हणजे कधी? आता म्हणजे कधी? हां, आता म्हणजे आता मनुष्य जन्मात आले तेव्हा. आता उघडी डोळे का? 84 युनिट माझे उघडलेच नसते. आता तरी कर काहीतरी. ते म्हणतात उठा, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा म्हणजे आपल्या स्वरूपाला. भावे चरणी ठेवा माता चुकवा, त्याला स्मरा, त्याचं दर्शन घ्या आणि चुकवा व्यथा जन्माच्या. आता ही किती वेळा दर्शन करून? 40वी वारी.
जन्म मरण चुकलं, हा ते एवढं सोपं आहे का? काही ते तर असेच हुरळून गेलेले, झालं आम्ही गणटिळा लावला, झालो 40 वाऱ्या झाले, म्हणजे आता आमचं चुकलं नुसतं असं हेलपाट्याने नाही चुकत. बुद्धीच्या पातळीवरच जे बुद्धी योगा योजिले ते जिथं पारांगत झाले, जे ये उभई सांडिले पाप पुण्य, याच्यापासून ज्यांनी ताटातूट करून टाकली देहाची आणि संसाराची, त्यांचा चांगली ओळ पाठ केली तुम्ही. त्यांनी चांगली ओळ पाठ केली, आमची काय नाही काय? तुमची आहे, तुमची त्याच्यापेक्षा वेगळ्या झाल्या पाहिजेत, आहे की नाही? नुसतं पाठ करायचे बरं का ओळी, बाकीचं काय विचार नादी नाही लागायचं त्याच्या नादी नाही लागायचं, फक्त काय करायच्या? पाठ करायच्या, पुढे पाठ मागे सपाट, आहे की नाही? ज्या अर्थी मुळीच प्रतितीस सुषुप्तीत त्याची प्रतिती यावंच नाही. विश्व जे स्वप्नात झोपल्यानंतर झोप येते का? नाही. त्याप्रमाणे ज्या अर्थी ते मुळीच प्रतितीच येत नाही, म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या असत्य आहे. स्वप्नात जरी जगत दिसलं ते खरं आहे का? नाही. मग सुषुप्तीमध्ये तर दिसतच नाही, मग खरं आहे का? नाही. सुषुप्ती दिसत नाही ते खोटं आहे, ज्या स्वप्नात दिसलं ते मिथ्या आहे, आणि आता पाहतोय ते कसं काय? ते खरं आहे का नाही? ते पण मिथ्या आहे का नाही? हां, बरोबर. ते मागचे दोन त्याच्यासाठी सांगितलं, हे स्वीकारण्यासाठी. कारण इथे पण खरी जागृतीत आलेलो नाही आपण, आता जागृतीत आलोय म्हणून मिथ्या म्हणू शकतो. आता कोणत्या जागृतीत आलो आपण? आता जागृती म्हणजे काय? मी वासुदेव तत्वता, त्यावेळेला जागृती येते खरी. सत्य ते की जे भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळी अपरिवर्तनीय आहे असते, त्याच्यात कधीच बदल नाही. भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात त्याचं नाव सत्य. जोपर्यंत एखादा जागा असतो तोपर्यंत त्याला वैविध्यपूर्ण अद्भुत जगताची प्रतीती येते. जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत जग दिसतं, झोपल्यावर नाही. जेव्हा ती व्यक्ती सुषुप्तीच्या आनंद गृहात, आनंद घरामध्ये प्रवेश करते, तेव्हा विविधतेचे जग एकदम संपुष्टात येते. गाढ निद्रेमध्ये जग संपलं ताबडतोब. बघा, तसं तिकडं ज्ञानामध्ये, तिकडं गाढ अज्ञानात जगत संपलं आणि इकडं ज्ञानात संपलं. अदृश्य तेच झाले, काही दृश्य जे होते, जे एकी काळी असते व दुसऱ्या वेळी नसते, ते कधीच सत्य असू शकत नाही. आता आहे आणि नंतर नाही, मग ते सत्य नाही. सत्य कसं आहे? भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळामध्ये टिकून आहे. जागृती आल्यावर त्याला पुन्हा जे प्रत्यास येते तेव्हा देखील ते बदलत असते. ते तसंच नाही, जागे झाल्यानंतर जरी असलं तर ते बदललेलं आहे, ते सारखं बदलतंय, परिवर्तनीय आहे ते. आणि तत्व कसं आहे? सत्य तत्व अपरिवर्तनीय, ते आहे तसेच कधी राहत नाही. काय? जगत ते सारखं बदलत राहतं. म्हणून स्वप्न जितके सत्य तितकेच तेही सत्य असते. काय? जेवढं स्वप्न सत्य वाटतंय स्वप्नामध्ये, तसं जागृतीमध्ये, आत्ताच्या ह्या देहरूपी जागृतीमध्ये हे जरी दिसलं, तर स्वप्नात जसं स्वप्नातलं जगत सत्य आहे, तसं आत्ता हे जगत सत्य वाटतंय. पण आता आपण कशात आहेत? आता सुद्धा स्वप्नात आहे. रात्रीचं पडलेलं ते स्वप्न, आणि आता स्वस्वरूपाच्या ठिकाणी निजलेलो आहे, आणि त्या निजलेल्या ठिकाणी जागृत झालं. मी देह आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी ड्रायव्हर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. ही झोपेत पडलेल्या स्वप्नाप्रमाणेच आहे ते. विचारसागरमध्ये मला वाटतं सांगितलेलं आहे की जसं प्रतिभासिक सत्ता आणि दुसरी व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक, त्या दोन्ही सत्ता सारख्याच जवळजवळ. प्रतिभासिक सत्तासुद्धा आणि व्यावहारिक सत्तासुद्धा, ते सुद्धा भासमानच आहे. फक्त एकच सत्ता, पारमार्थिक सत्ता सत्य आहे. ती सत्य तू, सत्य तू, सत्य तू. ते आहे तसेच कधी राहत नाही. म्हणून स्वप्न जितके सत्य तितके तेही सत्य असते. दोन्ही सारखेच. असत्य केवळ भ्रांत अवस्थेतील मनाची प्रलंबने आहेत. बघा, हे जेवढं जेवढं असत्य दिसतंय आणि जे वाटतंय आपल्याला, ते मनाची आपली कल्पना आहे, ती अविद्या आहे. त्याच्यामुळे ते वाटतं. नाही तर ते कसं आहे? आहेच नाही, मिथ्या आहे. मिथ्या ही किती धाडसाने बोललेत. प्रपंच हा खोटा, जन्ममरण खोटे आहे,
यालाही प्रपंच म्हणलेलं आहे. तुमचे हे दिसते यालाही प्रपंच, हे खोटं आहे. दिसतंय हा सगळा प्रपंच, लटिका प्रपंच. वांजेची संतती, वांजेची आले का कैशी जन्मपत्रिका. कोणतं सांगायचं होतं? अजून एक हेच सांगायचं होतं. अजून एक राहिले लटिके ते फेडा. अजून एक राहिलेले की हे लटिके प्रपंच वांजेची संतती. त्याच्या अगोदर होतं प्रपंच एक झाला होता ही वार्ता समूळ मिथ्या, पुढे मागुता कदा कल्पांती घडेना. प्रपंच एक झाला होता ही वार्ता समूळ मिथ्या, पुढे मागुता पुढे होईन मागुता कदा कल्पांती घडेना. हे कधीच घडणार नाही. आणि तुम्ही आपलं स्वीकारलेले, तुमची भ्रांती आहे म्हणून स्वीकारलेले, नाही तर नाही. ही किती धाडसाने बोललं. झाला होता ही वार्ता समूळ मिथ्या. आणि नामदेव महाराज तर डायरेक्ट सांगतात प्रपंच हा खोटा. हे सगळं खोटे आहे. कधी कळेल? पाहिजे साक्षीला. आपल्या प्रत्येक गोष्टीला जशी कोर्टात साक्षी आहे तसे आपल्याला दिलेलं सद्गुरू वचन ते साक्षीला आहे. आपल्याला ते सांगणार हे खोटे आहे, हे खोटे आहे. बाकीच्यांची डेअरिंग सुद्धा नाही म्हणणे हे खोटे आहे म्हणून. जो खोटं म्हणेल ना त्याला कदाचित ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि ट्रीटमेंट चालू करतील त्याच्या. कशासाठी? याने म्हणावा हा प्रपंच खरा आहे म्हणून. श्लोक क्रमांक 235. आता सद्गुरू कोणालाही म्हणणार मग माणूस? ज्याला माहीत नाही तो कोणालाही सद्गुरू म्हणू शकतो, आहे की नाही? पोथी प्रवचन कीर्तन करतो त्याला सद्गुरू, तो सद्गुरू नाही. तो मार्गस्थ आहे, तो बी साधकच आहे. साधक सुद्धा नाही, मुमुक्षुत्व सुद्धा निर्माण नाही झाले असे किती लोकांमध्ये. त्यांना लोक काय म्हणतात? साधू. म्हणून त्याशी म्हणू नये साधू. मुमुक्षुत्व निर्माण नाही झालं, साधना घेतली नाही. कोणत्या साधनाच्या माध्यमाने मी साध्यापर्यंत पोहोचू शकतो याची सुद्धा कानोकान किसी को खबर बात नाही. आणि ते मात्र स्वतः त्यांचं नुकसान असून इतरांचे नुकसान आहे. पण त्याला जबाबदार कोण आहे? जेवढ्यांचं नुकसान होणार आहे ते सगळे जबाबदार आहे. कारण त्यांचं कर्मच ते सारख्याला मिळालं वारकं, ववायला नाही म्हणी काय ते गायमध्ये नाही आठवायचं. हा आठवणी ना. बघा श्लोक क्रमांक 235. त्यांचीच गाठ होत असती. हा शोधता काय? सर्च करता का तुम्ही? कशात आहे करा आम्हाला काय बाबा. म्हणून जगत ज्याची त्याची गाठ होती. ज्याला त्याला बाबा म्हणतात त्याच्या प्रमाणेच माणूस भेटत असतो या जगतामध्ये. ज्याचं जेवढं एक नंबरचा परमार्थ आहे चौक मुखी नाम आती मोक्ष, तो एक नंबरचा. आणि एक मेल्यावर भेटल मरस तोपर्यंत करायचं. आणि मरता वेळी जर आलं तर भेटल. 2 नंबर परमार्थ तो. हा 2 नंबर. कारण संतांचं कसं आहे, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची. हा सूर्य, हा जयेंद्र. हा ज्याला जसं मिळेल तसं त्याचं प्रमाणाने मिळालं. ते म्हणले ज्याला जसा गुरु भेटणार, ज्याला जसं सवंगडी भेटल. जल प्रमाणे मछली, कुल प्रमाणे सिद्धी, जाको जैसा गुरु मिला ताको तैसी बुद्धी. ज्याच्या गुरुची जेवढी बुद्धी तेवढीच त्याची बुद्धी राहणार. म्हणून जगत, श्लोक क्रमांक 235. म्हणून जगत परमात्म्याहून स्वतंत्र नसतेच. पा आलं का परत? तुम्ही आम्हाला का गोंधळ नाही करत? तुमचा पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून हे झाले. ते म्हणतात म्हणून अंतता जगत परमात्मना पृथक न असती. बघा आता कुठपर्यंत, आता इथे येऊन पोहोचलो आपण. जगत परात्मन पृथक न असती. परमात्म स्वरूपापासून ते पृथक आहेच नाही. जगत वेगळं नाहीच असं मधी सांधा नाही आहे त्याला. ते कनेक्ट आहे, अखंड आहे ते. आणि गुणाप्रमाणे त्याच्या वेगवेगळेपणाची कल्पना सुद्धा मिथ्या असते. गुणादिवत पृथक प्रतीती तू मृषा असती. ते तुमची कल्पना आहे, मिथ्या आहे. तुम्ही गुणाप्रमाणे वेगळं, हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, हे तुम्ही निवडलेलं आहे ना. ही तुमची मिथ्या कल्पनेतून तुम्ही निवडलेले.
चांगलं वाईट सापेक्ष कल्पनेतून निवडलेलं आहे तुम्ही. अध्यारोपित वस्तूला त्याच्या अधिष्ठानाहून कसली तरी वास्तवता असते काय? जे अधिष्ठानाला सोडून त्याला वास्तवच नाही, ते त्याच्याशिवाय राहू शकत नाही, त्याच्यामुळंच ते दिसतंय. ते भ्रांतीमुळे अधिष्ठानच हे त्याप्रमाणे भासते. बघा, तुमच्या भ्रांतीमुळे अधिष्ठान ते त्याप्रमाणे वाचते, तुमच्या भ्रांतीप्रमाणे वाचते. तुम्ही जर म्हटले, तुमची जर भ्रांती सापाबद्दल नसेल आणि रश्शी पडलेली, तर तुम्ही काय म्हणणार? जमिनीला भेग पडलेली आहे वाटतं, जमिनीला भेग पडलेली होणे, जमीन फाटलेली आहे. तुम्ही लगेच सर्पाची कल्पना नाही केली, तुम्ही काय भेग पडलेली. नाही तर दुसरा काय म्हणाल? पाणी वाहत गेलेले वाटतं, ती ओलपणा राहिलेली असं. आणि नंतर तो काय म्हणेल? कदाचित साप म्हणेल, हार पडलेला म्हणेल. पण तो लवकर म्हणणार नाही काय रश्शी म्हणून. म्हणजे खरं आहे ते लवकर नाही म्हणणार, त्याला असा घुमवून आणायचं. ही भाकरी कशा बनवतात? ठॉक 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 केल्याशिवाय ती भाकर बनत नाही. ती म्हणणे जेवढे ठोकणार तेवढी मी लवकर होणार, सरळ होणार. तसं आपल्याला जेवढं याचं फटके वाचणार त्यावेळेलाच आपण म्हणणार. जगताला परमात्म्याहून अन्य स्वतंत्र अस्तित्व नसते. तुम्ही जर ब्रह्माहून वेगळे काही पाहत असाल तर ते गुणाच्या प्रमाणे मिथ्या आहे. तुम्हाला वेगळं दिसतंय ना, अजून भ्रम आहे. म्हणून तुम्ही गुणाच्या आहारी गेलेले, तुम्ही गुणातीत झालेले नाहीत आणि तुम्ही कल्पनेपासून बाजूला सुटलेले नाहीत. गुणाच्या प्रमाणाने स्वीकारताय आणि तुम्ही जे पाहताय ते मिथ्या आहे. मग जरी मिथ्या जगत पाहिलं तरी खरं काय? चैतन्यच आहे. मिथ्या जरी साप पाहिला तर रश्शी मात्र खरीच आहे. वसंत ऋतूमधील आकाशाचा निळेपणा खरा आहे का नाही? आकाशाचा निळा कलर खरा आहे का नाही? कधी कधी पांढरा बी दिसतो आणि आपली जशी कल्पना असेल तशी. आता आमचे आजोबा होते, त्यांची तब्येत खचायला लागली तर पूर्वी काय असे काय खायला काय आणायचे नाही, चांगल्या गोष्टी, बदामी हलवा वगैरे. मग म्हाताऱ्या काय करायच्या? गहू भिजत घालायच्या आणि काय करायची? चिक, त्याला दुसरं नाव काय अजून? चिकच ना. आता ते चिक जसं बाबाला दिलं का याच्यामध्ये ताटामध्ये आणि आकाशाक पाहिलं तो तसंच दिसतो बघा तुम्ही. तसंच सेम दिसतो आहे का नाही? म्हणजे आकाशात किती चिक आहे मग. आहे की नाही? मग तो तुमची कल्पना आहे, तुम्ही तेवढंच पाहिलं म्हणून तेवढं म्हणले. तुमच्या कल्पनेतून तुम्ही त्याला स्वीकारलेले. आकाशाचा निळेपणा आणि खांबावरील भयानक बिकट हास्य करणारे अस्ति पंजरभूत यांना मुळीच सत्ता अस्तित्वास नसते. बघा, आता त्यांनी सांगितलं आकाशातला निळेपणा, पण त्याच्या अजून व्यापक रूपांतर सांगितलं. खांबावर भयानक बिकट हास्य करणारे, हे असं. आता एवढं जास्त खरं केलं तर पळून झाला तुम्ही, बरोबर. खरं केलं तर कदाचित, खरं केलं तर पळेल. बाबांले खरं नको आहे लोकांना. एक म्हणला मी अस्वलाचा आवाज काढतो, अस्वलाचा जसाच्या तसा. ते म्हणले मी बी अस्वलाचा आवाज काढतो, खरा जसा घ्या तसा. आणि त्यांनी अस्वलाचा आणलं त्याला ओरडायला आलं. हे याला काय अस्वलाचा आवाज म्हणतात का? बघा, खरं नाही पटत. खांबावरील भयानक बिकट हास्य करणारे अस्ति पंजर, असे हातबीत हलवणारे भूत यांना मुळीच सत्ता अस्तित्वात नसते. म्हणजे दिसतं का बरं आपल्याला? नसते तर काय दिसते? मनाची कल्पना आहे ती. अध्यासाला स्वतःच्या अधिष्ठान वेगळी सत्ता नसते की जे पाहणाराच्या भ्रांतीमुळे त्याला ते वेगळ्या रूपाचे वाटत असते. पाहणाऱ्याच्या दृष्टीने ते वेगळं वाटते. मन आणि बुद्धी यांनी केलेल्या कल्पना भ्रामक असतात, म्हणून त्यांचं पहिलं काटा काढायचा. कोणाचा? मनाचा आणि बुद्धीला. ते फसवतं नेहमी आपल्याला. म्हणून आपणास अद्भुत जग दिसते, त्याला स्वतःच्या अधिष्ठानाहून परम सत्य तत्वाहून अन्य सत्ताच नसते. कशाला? त्या खांबाला, त्या भूताला सत्ता कशाची? खांबाची. त्याप्रमाणे वैविध्यतेचा कोणताही भास ही केवळ मनाची भ्रांती होय. सगळं मनाचा गोंधळ आहे. ही वेगवेगळं दिसते, हे तुमच्या मनाला वाटते. आता हे आपल्याला पटल.
आता आपण बरं घरी गेलो आणि म्हणलं हे तुम्हाला हे सगळे जे वेगवेगळं वाटते आणि जी संध्याकाळी जी नाचायला आलेली आहेत माणसं वेगवेगळी ती सगळी एकच आहेत. ते म्हणतील कल्पना आहे तो मग आम्हाला का वेगवेगळं वाटते तुमच्या मनाने केलेली कल्पना म्हणजे आम्ही मनाने केलेले आहे का हे म्हणतील. हो एवढ्या मनाने नसलेले आपल्या डोक्यात भरवलेले आहे मनाने. श्लोक क्रमांक 236. जसे भ्रांत माणसाला प्रतीत होणारी चांदी ही केवळ शुक्तीच होय बघा, तसे प्रमादयुक्त निर्णय शक्तीमुळे भ्रांत माणसाला जे जे काही दिसते ते ब्रह्म केवळ ब्रह्मच होय. प्रमादयुक्त निर्णय ते ऐकायच्या मनस्थितीत नाही, ते स्वतःच घोडं दांबटते आणि म्हणतो हे जग आहे. ठीक आहे, तू जग म्हणत असला तरी ते काय ब्रह्मच आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. काय गुह्य असे काय गुह्य हे जग ब्रह्म आहे असं त्याला कळेल का? त्याला उपदेश, त्याचा विश्वास त्या वाचनावर विश्वास ठेवायचा असेल तर कशावर ठेवायचं? सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवायचे. सद्गुरूवर एखाद्यावर नसला तर चालेल पण वचनावरचा विश्वास कधीच ढळून द्यायचा नाही. त्या वचनावर विश्वास. आता ज्याचा वचनावर विश्वास आहे त्याचा राहणारच. आणि त्या वचनावर विश्वास ठेवला तर अंतिम सत्यापर्यंत निश्चित पोचू शकतो आपण 100%. पण हा प्रमादयुक्त होतो त्यामुळे त्याला जरी तू म्हणला तरी तेच आहे. जसं प्रगट गुह्य बोले मग विश्व ब्रह्म त्या वचनावर विश्वास ठेवला आणि हळूहळू तसं निरखित गेल्या. मग काय निरखित गेल्या पाहायतव तन्मय झाली या बघा. त्याच्याशी मी एकरूप होत गेलो हळूहळू पंडू सुता मीच होई जे हळूहळू होणार. ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाय. महावाक्याचे अंतर ब्रह्म तूच निरंतर. ऐसी या वचनाचा विसर पडूच नेदी बघा. ह्या वचनाचा हा संतांनी उपदेश केलेला आहे त्या वचनाचा विसर पडूच नेदी. परत एकदा महावाक्याचे अंतर ब्रह्म तूची निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोच नेदी. बस बाकीचं सगळ्याचं झालं त्याचा. आणि याचा पडला विसर का त्याने वाढला हा संसार. कुठे आलो होतो? हा इथे. जेथे जसे भ्रांत माणसाला प्रतीत होणारी चांदी ही केवळ शुद्धच होय शुक्तीच होय, तसे प्रमादयुक्त निर्णय शक्तीमुळे भ्रांत माणसाला जे जे काही दिसते ते केवळ ब्रह्मच होय. जे पाहायला गेलो तर अहो अर्जुनाला ती दृष्टी भेटली. तो म्हणला आता मला नाही पाहायचं. डोळे मिटले तरी तेच, डोळे उघडले तरी तेच. हे कधी होणार? पाहता तन्मय झाले गमाय. त्याच्याला पाहता 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 तेच होऊन गेलो. हे अशा रूपाने ब्रह्मच सदैव भासत असते. हे माणसं लय विचित्र आहे. हे माणसं हे कोण आहे सगळे? हे ते सगळे रूपाने ब्रह्मच सदैव भासत असते. आणि जे जे ब्रह्मावर आरोपित असते ते नाममात्र असते. आरोप केलाय ना, नाममात्र आहे ते. म्हणण्यापुरतंच आहे फक्त, म्हणण्यापुरतंच आहे फक्त. वास्तव तसं नाही. वेडा आणि डोके फिरलेला माणूस तो की ज्याची बुद्धी पूर्णपणे आणि योग्य रीतीने कार्य करत नसते त्याला म्हणतात वेडा किंवा डोके फिरलेला. म्हणजे एवढं सुद्धा आपल्याला समजत नाही म्हणून एवढं खोलून सांगावं लागलं त्यांना. आता त्याच्यातून सिद्धांत सांगणार. जे वस्तुता केवळ ब्रह्मच असते अशा जगताचा मानव सामान्यतः अनुभव घेत असतो. त्याला जे काही प्रतीतीला येते ते केवळ ब्रह्मच. समुद्र किनाऱ्यावर चांदीसारखे चकाकणारे तुकडे हे दुसरे काही नसून शिंपल्याचे तुकडेच असतात. त्याप्रमाणे जेव्हा एखाद्याला अद्भुत असे विविधतेचे जग दिसते तेव्हा ते चैतन्याहून अन्य काहीच नसते. बघा किती क्लिअर करून टाकलेले. तुम्हाला जे काही दिसत असेल विविधतेचे जगत जे दिसते मग त्याचंच नाव प्रगट गुह्य बोले. हे नुसतं एवढं बोलून नाही पटणार. आपण सांगले विविधतेने नटलेले जगतच ब्रह्म आहे असं हजारो वर्ष ऐकले तरी कळणार नाही. त्याला त्या काय म्हणतात त्याला त्या मार्गानेच जावं लागेल, त्या स्टेपनी जावं लागेल.
मग ती स्टेप काय आहे? ती बैसता संतांचे संगती, मग कळू येईल. तशी नाही. आणि नाही आपल्याला कळाली, फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे याला कळून द्यायचं, अकस्मात त्यांची ना आपली गाड घालून देईल. नाहीतरी आपली काय ओळख होती, काय संबंध होता आपला त्यांचा, काय ओळख होती आपली, काय त्यांचा आपला संबंध होता, आणि काय आपली ओळख नव्हती का त्यांची, आणि त्यांचा ना आपला काही संबंध होता की नाही होता. म्हणून इथं आलोय आपण. काय होता, त्यांच्याकडे आम्ही पैसे ठेवलेले होते पहिले, म्हणून राजरोज मागायला गेलो. तू का म्हणे होता, तेव्हा तो या भावे सापडला. आम्ही फक्त भक्तिमय भावाने गेलो, आम्हाला आमचं बॅलन्स भेटलं. जे केवळ आपण पाहतो ते सगळं ब्रह्म आहे. ते म्हणतात बघा, वेडा की त्याची बुद्धी पूर्णपणे योग्य रीतीने कार्य करीत नसती. हे सगळे मेंटल छाप आपण जर आपल्याला हे जर आपली बुद्धी कार्य करत नाही, एवढं सांगून सुद्धा समज के समजता नाही हो अनाडिये. ते म्हणतात वस्तुता केवळ ब्रह्मच असते. अशा जगताचा मानव सामान्यतः अनुभव घेत असतो. त्याचे जे काही प्रचितीला येते ते केवळ ब्रह्मच. जनाबाईचा हा अभंग त्याच लेवलचा आहे. देव खाते देव पिते देवावरी मी निजते. हा अभंग तरी किती लोकांनी ऐकलंय का पाहिलंय की नाही काय माहिती. देव खाते देव पिते, ठीक आहे, खात असेल पित असेल, देवावरी मी निजते. वाच संत जनाबाई नामदेव महाराजांच्या दासी, पंढरपूर निवास, मुक्काम पोस्ट. समुद्र किनाऱ्यावर ते म्हणतात ते जे काही प्रचितीला ते केवळ ब्रह्मच. उदाहरण देतात. समुद्र किनाऱ्यावर चांदीसारखे चकाकणारे दुसरे तुकडे हे दुसरे काही नसून शिंपल्यांचेच तुकडे असतात. जरी तुम्हाला चांदी दिसली तरी ती काय शिंपलीचे. तुम्हाला माणसं दिसली तरी, प्राणी मात्र दिसले तरी सुद्धा परमात्माची परी तो दुसरा अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बसलेला आहे तो. त्याप्रमाणे जेव्हा एखाद्याला अद्भुत असे विविधतेचे जग दिसते तेव्हा ते चैतन्याहून अन्य काही नसते. जेव्हा तुम्ही हे म्हणून इदंतया एखादी वस्तू, भावना, विचार याचकडे अंगुली निर्देश करतात तेव्हा ते त्या स्वरूपात खेळणारे ब्रह्मच असते. एखादी वस्तू, तुमच्या अंतःकरणातल्या भावना, तुमच्या डोक्यात चाललेले विचार त्याला अंगुली निर्देश करता, तुम्ही या बोटाने दाखवता, तेव्हा त्या स्वरूपात खेळणारे ते ब्रह्मच असते. सगळं टोटल कल्पना करण्याजोग्या आणि प्रचितीला येणाऱ्या रूपात खेळत राहणारे ब्रह्म म्हणजे आपण भोवती पाहत असलेले जगच. परत निवाड्यावर आलं, त्यांनी फक्त मध्ये टच करून चिमटा देऊन आणलं, चिटकायचं नाही. जरी दिसलं नाही तर तेच हे म्हणलं लगेच त्याला चिटकून राहू, आपण राहायचं त्याच्याबरोबर, पण मिथ्या स्वरूपाने राहायचं. काय धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा त्यांच्यामध्ये राहायचं. पण हे जरी असलं तरी हे काही खरं नाही. लाटा जरी किती दिसल्या तरी त्यांनी समजायचं आपण काय पाणीचे. शरण रिगा देवाशी. बघ आता कसं शरण, लाटांनी कसं शरण रिगायचं समुद्राला, तसं आपण देवाला शरण याल. म्हणजे फक्त स्मरण शक्तीत आपल्या राहिलं पाहिजे. हे जरी सगळं दिसत असलं तर मिथ्या, नाही तर सगळं मिळून काय अनेक लाटा जरी असल्या तरी समुद्र एक आहे. तसे आपण अनेक प्रमाणे दिसलो तरी ब्रह्म मात्र एक आहे, ते आपण आहोत. कल्पना करण्याजोग्या आणि प्रतीतीला येणाऱ्या रूपात खेळत राहणारे ब्रह्म म्हणजे आपण भोवती पाहत असलेले जगच. वस्तूच्या रूपानुसार तिला नावं प्राप्त होत असते. ब्रह्मावर नाम रूपे प्रलंबित केलेले जातात. बस ओढीतियाच्या दृष्टी कापड झाला. ओळखण्यासाठी सगळ्या गाड्या टाटा कंपनीच्याच आहेत किंवा रिक्षा सगळ्या बजाज कंपनीच्याच आहेत, पण बजाज म्हणून जगात चालत नाही. RTOला कळण्यासाठी त्याला नंबर दिलेले आहेत. RTOने नंबर दिलेले खरे नाहीत, ते फक्त व्यवहार चालण्यासाठी आहेत. गाडीचा नंबर जो आहे ना तो चॅशी प्लेटवर आतमध्ये गुप्त आहे. तसं आपण गुप्त रूपाने ब्रह्म होते चॅशी प्लेटला आहे, आणि चोराला माहीत नसलं तर तो फक्त वरची नंबर प्लेट चेंज करू शकतो, आतली बदली करू शकत नाही. असं आहे. आणि मग ती सापडू शकते गाडी. तशी आपल्याला आपली जर गाडी सापडायची असेल तर कोणत्या नंबरनी सापडावं लागेल आपल्याला? चॅशी नंबरनीच.
15 15 421 बरोबर. 15 15 421 15वा अध्याय 15 नंबरचा श्लोक आणि 421 बरोबर. 421 15 15 21 हां थोडीशी मागं पुढे 15 15 पक्क बरं. काय 15 15 421ला 15वा अध्याय 15 नंबरचा श्लोक 421 क्रमांकाची ओळ. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तुम्ही तुमच्या भोवती बघा त्यांची नावरूपे फक्त ही प्रलंबित केलेली आहेत, ठरवलेली आहेत, मानलेली आहेत. तुम्ही तुमच्या भोवती अवलोकन करीत असलेल्या जगतातील एखाद्या वस्तूमधील नाम आणि रूप काढून टाकले तर खाली काय राहते? चैतन्य. नाव सोडलं आणि रूप सोडलं तर ते अनंत सत्य तत्व, ते ब्रह्म. कोणत्याही 421 बरोबर. 15 15 421 आहे ते अनंत सत्य तत्व, ते ब्रह्म. कोणत्याही वस्तूबाबत विचार करा. बघा कोणत्याही पण तुम्ही विचार करा, वस्तू नाम रूपून टाकले तर ते केवळ ब्रह्म, ते अनंत सत्य तत्व ब्रह्म. कोणत्याही वस्तूबाबत विचार करा, नाव आणि रूप बाजूला करा का चैतन्याचे. वाऱ्यामध्ये सळसळणारी पाने, झाडावर बसलेला पक्षी, कोणतीही गोष्ट त्यातून नाव व रूप काढून टाका. झाडावर पान सळसळ करणारं पान, त्याचा आकार, आणि नाव काढलं पान तर सळसळ काय करतंय? हवा, चैतन्य. हा चालेल चालेल. झाडावर बसलेला पक्षी, त्याचा पक्षाचा आकार आणि नाव काढलं तर काय येतो? परमात्माचे. कोणतीही गोष्ट त्यातून नाव आणि रूप काढून टाका. रूप काढून टाका म्हणजे नाव आणि रूप काढून टाका. कसं लिहिले? यानुसार झेन ध्यान प्रक्रियेत सद्गुरू शिष्याला सांगतात, तुमच्या चेहऱ्याचे तुम्ही जन्माला त्यापूर्वी जे जसे होते तसे त्याचे चिंतन करा. बघा नाव आणि रूप टाकून काढायचं असेल आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही काय पाहायचे? यानुसार झेन ध्यान प्रक्रियेत सद्गुरू शिष्याला सांगतात की तुला ध्यान करायचे. कसं करायचं? तुझं स्वतःचं. कसं? तुमच्या चेहऱ्याचे तुम्ही जन्माला त्यापूर्वी ते जसे होते त्याचे चिंतन करा. कसे होतो आपण जन्माच्या अगोदर? आपले चिंतन चेहरा कसा असेल, मूळ स्वरूप काय असणार आहे, तसं नाव आपल्याला काय टाकावं लागेल? तेव्हा आपलं तेव्हा नावही नव्हतं आणि आपल्याला तेव्हा रूपही नव्हतं. मग दोन्ही काढलं तर ती वस्तू परमात्माचे. पण इकडं रूपाचं नावाचं दिल्यामुळं मग ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे. श्लोक क्रमांक 238. बघा नाही राहिलं काय? हा राहिलं. वाऱ्यामध्ये सळसळणारी पाने, झाडावर बसलेला पक्षी, कोणतीही गोष्ट त्यातून नाव व रूप काढून टाका. खाली काय राहत असेल तर वस्तूचे अस्तित्व सत, की जे वस्तू सत्ता म्हणून व्यक्त होते तेच शांती, मांगल्य, सौंदर्य आहे. त्यालाच म्हणतात शांतम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. ते जर रूप आणि नाव बाजूला काढलं तर. आणि तसं तर तुम्हाला स्वीकारायला सांगितले, स्वीकारायचं तर नाव रूपात स्वीकारलं तरी सुद्धा तेच आहे. म्हणून श्लोक क्रमांक 38 238. म्हणून जे जे काही अभिव्यक्त होते ते सत्स्वरूप परब्रह्मच होय. अंतता सत पर ब्रह्म इदम किंचित चकास्ती. सत्स्वरूप म्हणून जे जे काही अभिव्यक्त होते ते, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जे जे काही अभिव्यक्त होते ते सत्स्वरूप परब्रह्मच होय. हा साधूचा अनुभव आहे. साधूकडं जोही जातो ना ते ब्रह्मच बघतो. तसे तर साधूची सुरुवातीची स्थिती अशी आहे, जो भेटेल त्याच्या पाया पडेल, जो भेटेल त्याच्या पाया पडेल. साधूची स्थिती अशी, कारण तो काय पाहतो? त्याला भगवंत पाहतो, की जे सत्स्वरूप परब्रह्मच होय, की जे अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं नाही आणि ते एकच आहे. अत्यंत शुद्ध आहे. त्याच्यात काही शुद्ध कशाला म्हणायचं? मिलावट झाली नाही. विमल म्हणजे काय? जिच्यात मळ नाही तिचं नाव विमल, त्याच्यात मिलावट नाही. विज्ञान घन, अनुभवजन्य, सगळं जे आहे ते तोच नटलेला आहे.
निष्कलंक, कोणतीही वासना शिल्लक नाही. परम शांत, धावाधाव थांबली त्याची. तृप्ती झाली जैशी, साधने आपैसी सरती. देख आत्मतृष्टी तैसी कर्मे सरे. बरोबर ना? कर्मे नाही. बरं. परम शांत, अनादि अनंत, त्याचं मोजमाप करता नाहीत अनंत या शब्दाने. आणि केव्हापासून आहे ते सांगता नाहीत. अक्रिय, तो काही क्रिया करीत नाही. कारण क्रिया करायला दुसरं कोणतरी पाहिजे ना. म्हणजे आंबा खाणारा आंबा खातो आणि प्रक्रिया आहे ती, तर ते दोन काहीच नाही. किंवा लाटावर पळाली तरी ती कुठं पळाली नाही, कारण काहीच नाही तिकडं, दुसरं नाहीच कुठं. आलं पाणी, आली लाट नाही आली, काय पाणीचे. अक्रिय, परिपूर्ण आहे, आनंद रूप. आनंद रूपच त्याचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे. माया न निर्मित भेद ज्याच्या ठिकाणी नाहीसे झालेत, मायेने निर्माण केलेले भेद ज्याच्यामध्ये नाहीसे झाले आहेत, असं ते चैतन्य. त्याने मायेने जरी निर्माण केला भेद, तरी भेद शिल्लक नाही. जे नित्य आहे, तिन्ही काळात सुखरूप आहे, सुख स्वरूप आहे, ते त्याला म्हणतात तेने विना जीवात ते सुख स्वरूप आहे. अविभाज्य, त्याचं विभाजन होऊ शकत नाही. न मोजता येणारे, त्याचं हिसाबाच्या बाहेर. रूपरहित, त्याला रूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप, आणि देवा नाही गाव कोठे काही. ती काय असं आपल्यासारखं आहे का? आपलं गाव कुठं? बघा, आता तुमच्याशी बोलताना मला प्रश्न पडला, उत्तर भेटलं. आपल्याला प्रत्येक जण विचारतो ना, तुमचं गाव कोणतं? आपण येण्यासारखं आपले जे देहाचं गाव आहे तेच सांगतो. आपलं गाव कोणतं आहे? वैकुंठ. आता इथून पुढे विचारलं आपलं गाव कोणतं, ते तुमचं नामचं एकच आहे, आमचं कोणतं? बरं जाऊ द्या. आता तुम्ही आम्हाला विचारताय, आम्ही तुम्हाला विचारतोय तुमचं कोणतं. तुम्ही म्हणता तुमचं नामचं, चला तुमचं द्या सोडून, माझं कोणतं गाव सांगा. तुम्ही वैकुंठवाशी. त्याच्या हातात जर दांडका असेल तर आपले टाकीतच जाईल. म्हणजे मला लगेच वैकुंठाला घेऊन चाललं तू. वैकुंठ भूमी आहे की नाही आपल्या गावाच्या बाहेर प्रत्येकाच्या ठिकाणी? नामरहित, अव्यक्त आहे, रूपरहित आहे, अव्यक्त आहे. ते जरी व्यक्त दिसलं तरी कसं आहे ते नाम रहित आहे. त्याला नाव नाही, रूप नाही, अव्यय. त्याचा व्यय वेगळेपणा होत नाही. आणि स्वयंप्रकाशी असते, ते कोणी त्याला प्रकाशित करीत नाही. आपण आपल्या भोवती जे पाहतो ते स्वतःहून ब्रह्माशिवाय काही नव्हे. आता बघा, त्यांनी काय सांगितलं होतं, आता इंड व्हायला आलेलं आहे, तेव्हा त्यांना पुढच्या दालनात जायचं. ते काय म्हणतात, जे पाहतोय आपण ते आपणाहून आणि ब्रह्माहून वेगळं नाही. आपण आपल्या भोवती जे पाहतो ते स्वतःहून ब्रह्माशिवाय काही नव्हे. म्हणजे आपण कोण झालो आता? ब्रह्मा. हे म्हणतात आपल्या भोवती जे पाहतो ते स्वतःहून ब्रह्माशिवाय काही नव्हे. स्वतःहून ब्रह्माशिवाय काही नाही, म्हणजे आपण कोण झालो? ब्रह्म. आणि आता दुसरं, आपल्या भोवती जे पाहतो ते ब्रह्म. बघा, सर्व खलविदम ब्रह्म. आपण ब्रह्म, आपण पाहतो ते ब्रह्म. जगामध्ये जेवढं नटलेलं आहे ते सगळं ब्रह्म आहे. पण हे असं फक्त ऐकायचं, तसं काय आपण होणार नाही, अशी आपली काय झालेली भूमिका ठाम झालेली. आपण पक्के ब्रह्म आहोत. फक्त आता आलेली आवरणं आहेत ना, त्याशी उधळून लावायची, टाकून द्यायची, झुगारायची, आणि आपण निर्लेप राहायचं. अशा पद्धतीने आपण इथे फक्त 38 नंबरचा श्लोक वाचून थांबलोय. त्याचं विवरण उद्या पाहूया. वेळ झालेली आपली. वेळ झालेली माहिती ना आपली सगळ्यांची. सगळ्यांची वेळ झालेली आपली. याची वेळ नाही झाली, वेळ झालेली आपली, म्हणून आपण जडजडून लागलेले. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका, तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, गुरु भाई सब संतन की जय, गणपति बप्पा मोरया। आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने, जे खडांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाभो प्राणी लाभो, वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनावरत भूमंडळी भेट तुला बुधा, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे दाव, ओढते जय अर्णव पियुषांचे, चंद्रनेचे लांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी, वजीरादी कृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय भोवावेजी, एक म्हणे श्री विश्वेश्वराहो, आ होईल दान बसाहो, येणे वरे ज्ञान देव स्तुत्या झाला, येणे वरे ज्ञान देव स्तुत्या झाला, येणे वरे ज्ञान देव स्तुत्या झाला। हरि ओम शांती शांती शांती। उद्या 7